अतिवृष्टीमुळे शहरातील 54 मीटर रस्ता येथील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। या घटनेची गंभीर दखल घेत सोलापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ कार्यवाही करत रात्रीच पाण्याचा उपसा करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला। या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंडाल यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी उपस्थित होते। सोलापूर शहरामध्ये काल जे अतिवृष्टी झाली त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेची यंत्रणा या ठिकाणी सज्ज होती आणि ती कामाला लागून या ठिकाणी जे काही पाणी थांबलेलं होतं ते पहाटेपर्यंत पूर्ण या ठिकाणी डिझॉल्व करून हे पाणी घालवण्यात आलेलं आहे। आणि डिवॉटरिंग सिस्टीम आपली जी आहे ती या ठिकाणी आता आपण 24 तास उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून अतिवृष्टी जी झाली तर त्याला लगेच आपण मार्ग काढता येईल आणि पाण्याचा निचरा या ठिकाणी करता येईल अशा दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे। आणि आता बऱ्यापैकी या ठिकाणी पाणी साठलेलं नाही आहे आणि जे काय गाळ आहे गाळ पण आपण वेळोवेळी या ठिकाणी आपण निचरा करून घेत आहोत। जे पाईपमध्ये जे गाळ असेल ते देखील आपण वेळोवेळी काढत आहोत, जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे ते वेळोवेळी या ठिकाणी जायला पाहिजे अशा पद्धतीने काम चालू आहे। सोलापूर शहरामध्ये काही भागामध्ये अचानक अतिवृष्टी जर झाली तर काही ठिकाणी पाणी हे थांबतं, पण त्या पाण्याला जर थोडीशी वाट करून दिली तर ते पाणी या ठिकाणी पुढे सरकतं। आता आपण त्या ठिकाणी सगळी यंत्रणा झोनच्या मार्फत त्या ठिकाणी पंप सेट असतील वगैरे त्याला आपण कोण म्हणजे काही करू शकत नाही, जेणेकरून काही लोकांचे घर हे पूर्वीपासूनच त्यांचे झोते खाली असल्या कारणाने काही लोकांच्या घरात पाणी या ठिकाणी थांबतं, पण ते देखील आपण त्यांचं पाणी बाहेर कसं काढता येईल याच्यावर आपण फोकस करून यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे असं मला सांगायचं आहे।